ओम शांती। आज 26/9/2025 ची साकार मुरली आहे। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, सतत ही स्मृती ठेवा की आम्ही श्रीमता अनुसार आपली दैवी राजधानी स्थापन करत आहोत। ही स्मृती राहिल्यामुळे आपल्याला सतत अपार खुशी राहू शकते। बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, अशी कोणती मुलं आहेत ज्यांना नानाचं भोजन हे हजम होऊ शकत नाही, पचू शकत नाही? तर बाबा उत्तर मध्ये सांगतात, जी मुलं वारंवार चुका करतात आणि पुन्हा बाबांच्या समोर येऊन बसतात, बाबांना खरा चार्ट सांगत नाही, बाबा सांगतात की हे लब्बाड मुलं आहे। ते मुखाने कधीही इतरांना सांगू शकत नाही की काम महाशत्रू आहे, त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला पाहिजे। बाबा सांगतात, त्यांना त्यांचं मन आतून खात राहतं आणि जी आत्मा आतून नेहमी गडबड करते ती कधीच खुश राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही। आज बाबा त्यांना सांगतात, हे ब्राह्मण संप्रदाय नाही, ईश्वरी संप्रदाय नाही, तर ते आसुरी संप्रदायाची मुलं आहे। बाबा म्हणतात की कधी कधी अशी पण मुलं आहेत जे बाबांचे बनले आणि अजिबात सर्व्हिस करत नाही, बाबांच्या सेवेमध्ये हातभार लावत नाही, अहंकार येत असतो। तर बाबा सांगतात, अहंकारी बनू नका, दैवी गुणांची धारणा करा, बाबांच्या श्रीमत अनुसार चाला, तरच तुमच्या बुद्धीमध्ये बाबांनी दिलेली ज्ञानरत्न हे थांबू शकतात। बाबांनी सेवेसाठी तर खूप नवीन नवीन युक्त्या सांगितलेल्या आहे। बाबा सांगतात, तनाने मनाने धनाने जनसंपर्कामधूनही तुम्ही सेवा करू शकता, परंतु काही मुलांकडे सेवा करण्यासाठी बाबा सांगतात, वेळही असून बुद्धी असून कधी कधी मुलं वेगळ्या अभिमानामध्ये आल्यामुळे सेवा करत नाही। बाबा सांगतात, बुद्धीमध्ये ज्ञानरत्न तेव्हाच थांबतील जेव्हा योगाची पावर असेल, योगाची धार असेल, त्याच बुद्धीमध्ये बाबांची ज्ञानरत्न थांबू शकतात आणि तो मुलगा इतरांना अधिकाराने सांगू शकतो, बाबांचा खरा परिचय इतरांपर्यंत देऊ शकतो। बाबा सांगतात, तुम्ही माझी लाडकी मुलं आहात, प्रेमळ मुलं आहात। बाबांनी आपल्यावरती एवढं प्रेम केलं, पूर्ण कल्पामध्ये बाबा आपल्याला भेटत नाही, संगमयुगावरती येऊन बाबा आपल्या कोणत्याही कमजोऱ्या कमी न पाहता एखादी राहिलेली विशेषता, ह्या विशेषतेवरती बाबा येऊन आपल्याला समर्पण होतात। अशा बाबांवरती आपण किती मनाने, किती अंतःकरणाने समर्पण झालं पाहिजे। बाबा म्हणतात, मुलांना, कधीही तुम्ही आपसामध्ये रुसून फुगून बसू नका, क्लास मुरली कधी मिस करू नका। बरेच अशी मुलं आहेत की जे स्वतः भगवंताचा सुद्धा सामना करतात। बाबा सांगतात, माझा किंवा परिवाराचा सामना करू नका, मायेचा, रावणाचा सामना करा, कारण बाबा आलेले आहे जे सर्व रुसलेले फुगलेले होते त्यांना मनवण्यासाठी। बाबा सांगतात, आता काय तुम्ही नाराज होणार आहे? तुम्ही कधीही नाराज होऊन आपल्या पायावर आपल्या हाताने धोंडा कधीही पाडून घेऊ नका। पुढे बाबा सांगतात की मुलांना, ही पुराणी दुनिया झालेली आहे, ह्या पुराण्या दुनियामध्ये आता दिल लावून काही उपयोग नाहीये। बाबांच्या श्रीमतानुसार चालत देही अभिमानी बनायचं आहे। जितके तुम्ही देही अभिमानी बनाल तेवढी तुमची अवस्था श्रेष्ठ आणि उंची राहू शकते। आज बाबा वरदानामध्ये सांगतात, मुलांनो, आपलं तपस्वी स्वरूप समोर ठेवा, तपस्या हेच आपल्या जीवनाचं अंग आहे, तपस्या हेच आपल्या जीवनाची स्थिती आहे।
आज बाबा सांगतात की आपल्या तपस्वी स्वरूपाचा अनुभव करत इतरांना प्राप्तीचा अनुभव करून देणारे मास्टर ज्ञान सूर्यदाता आहात. जसा एक सूर्य धरतीवर आल्यानंतर त्या सूर्याचे वेगवेगळे प्रयोग केले जातात किंवा त्या सूर्याच्या किरणांची वेगवेगळी प्राप्ती केली जाते. उदाहरणार्थ, सूर्याची किरण जर धरतीवर आले तर अनेक ठिकाणी पाणी, किचडा, चिखल हा वाळून जातो आणि छोट्या छोट्या झाडाझुडपांवर जर कीड लागलेली असेल तर ती कीड सुद्धा नष्ट होते. आजकाल पाणी गरम होतं, अन्न शिजवलं जातं, वीज निर्माण केली जाते. असं एका सूर्याच्या किरणांपासून ह्या धरतीवरती अनेक ठिकाणी अनेक प्राप्तीचा अनुभव होतो. त्याच पद्धतीने बाबा सांगतात, मुलांनो, तुम्हीही मास्टर ज्ञानसूर्य बनून अन्य आत्म्यांपर्यंत ईश्वरी प्राप्तीची अनुभूती करून द्या. तरच तुम्हाला तपस्वी असं म्हटलं जाईल. बाबा सांगतात, तुम्ही स्वतः इतके निर्माण चित्त बना, इतरांना मान द्या, इतरांना स्थान द्या, इतरांचा आदर करा. हाच खरा उपकार आहे, हाच परोपकार आहे. आणि आज बाबा म्हणतात, मुलांनो, योगाची अग्नी इतकी प्रज्वलित करा, इतकी प्रज्वलित करा की त्या योगाच्या अग्नीने जे कठीण काम आहे ते सुद्धा सहज होऊ शकतं. उदाहरणार्थ, संघटन जे आहे ते एक मत, एक बल, एक भरोसा, एक विश्वास आणि बाबांकडून येणारी जी शक्ती असते ती खूप खूप प्रमाणात आपण अनुभव करतो. एकटे अभ्यास करण्यापेक्षा संगणनाची जी पॉवर असते ती पॉवर खूप चांगलं काम करते. बाबा आज आपल्याला टायटल देतात, तुम्ही लाईट आणि माइट हाऊस बनता. जसं एखादा मर्क्युरी एखाद्या स्थानावर लागला तर तो खूप दूर पर्यंत प्रकाश देऊ शकतो. तसं तुम्ही देखील एका स्थानावर बसून अन्य विश्वामध्ये कोणत्याही स्थानावर, कोणत्याही आत्म्यांपर्यंत, कोणत्याही समयाला, कोणत्याही स्थानावर तुम्ही पोहोचू शकता. अर्थात ईश्वरी शक्तीचा अनुभव करू शकता. आणि आजचा आपला नवरात्रीचा 5वा दिवस आहे. आजचं आपलं स्वमान आहे मा सरस्वती देवी. त्याला म्हणतात सफेद वस्त्रधारिणी, हंस वाहिनी, मधुर जिची वाणी आहे, जिची भाषा मधुर आहे, आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकार नष्ट करणारी मी म्हणजे मा सरस्वती देवी आहे. सरस्वती देवीची हीच विशेषता आहे की जसा हंस पाणी आणि दूध वेगळं करून आपल्याला याच्यामधून सकारात्मक आणि नकारात्मक आहे हे सिद्ध करतो, तसं आपणही सत्यतेच्या ज्ञानाच्या आधारे जगामध्ये अज्ञानाचा अंधकार नष्ट करून सत्यताचा प्रकाश देणारी मी आहे देवी सरस्वती मा. ओम शांती.